विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या ऑनलाईन तासिकेला आपण एस एल मराठी अर्थात द्वितीय भाषा मराठी या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे। एस एल मराठीलाच मराठीमध्ये द्वितीय भाषा मराठी असं म्हणतात आणि या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे अक्षर लेणी पेपर पहिला। या अभ्यासपत्रिकेचा जो काही सिलेबस आहे, जो काही अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आपण मागच्या तासिकेला आपण त्या अनुषंगाने आपण मांडणी केलेली आहे, आपण चर्चा सुद्धा केलेली आहे। अक्षर लेणी या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम 3 घटकामध्ये विभागला गेलेला आहे आणि ते 3 घटक म्हणजे पहिला घटक आहे गद्य विभाग, दुसरा घटक आहे पद्य विभाग आणि तिसरा घटक आहे उपयोजित मराठी। अशा 3 घटकामध्ये द्वितीय भाषा मराठीचा अर्थात अक्षर लेणी या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे। गद्य विभागामध्ये किती धडे आहेत, किती पाठ आहेत आणि किती वेचे आहेत, आपण त्याची सखोलपणे आपण चर्चा सुद्धा केलेली आहे। तरी आपण पद्य विभागाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा गद्य विभागामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे याची थोडक्यात आपण चर्चा करूयात। गद्य विभागामध्ये पहिला घटक आहे ससिक रक्षण। या पाठाचे लेखक माहीम भट आहेत। दुसरा पाठ आहे साहुकार म्हणजे राजाची शोभा। या पाठाचे लेखक रामचंद्र पंत अमात्य आहेत। तिसऱ्या पाठाचं नाव आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते। या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। चौथा पाठ क्रीडा संस्कृतीची गरज, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या पाठाचे लेखक आहेत। पाचव्या पाठाचं नाव आहे पदरी पडलं पवित्र झालं। या पाठाचे लेखक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आहेत। त्यानंतर 6 क्रमांकाचा पाठ आहे आमची आई साधनाताई। या पाठाच्या लेखिका डॉक्टर मंदा आमटे आहेत। त्यानंतर 7 क्रमांकाचा किंवा 7वा पाठ आहे झाडं लावणारा माणूस। या पाठाचे लेखक मकरंद कुलकर्णी आहेत। आणि या गद्य विभागातला शेवटचा 8 क्रमांकाचा पाठ आहे, त्याचं नाव आहे द्योतक। द्योतक या पाठाचे लेखक कृष्णा किंबहुने आहेत। अशा प्रकारे गद्य विभागामध्ये एकूण 8 धडे, 8 पाठ, 8 कंटेंट, 8 घटक आहेत आणि त्याची आपण पुन्हा आपण चर्चा केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो विषय निवडलेला आहे, आपण जो विषय घेतलेला आहे, आपण जो विषय निश्चित केलेला आहे, त्या विषयाच्या अभ्यासपत्रिकेचं नाव माहीत असणं गरजेचं आहे आणि फक्त विषय माहीत असून चालत नाही, तर त्या विषयाच्या अभ्यासपत्रिकेचं नाव पहिल्या सत्रासाठी विषयाच्या अभ्यासपत्रिकेचं नाव आपल्याला माहीत असणं, ज्ञात असणं गरजेचं आहे। त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही। विद्यापीठाच्या परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरत असताना पेपरची नावं लागतात आणि त्यानंतर आपण घेतलेला विषय, त्या विषयाचं नाव आणि त्या विषयामध्ये अभ्यासक्रम कोणता आहे, कसा आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे या अभ्यासपत्रिकेमधला पहिला आपण जो घटक आहे गद्य विभाग, या गद्य विभागाचा आपण सर्वांगपूर्ण या ठिकाणी विचार केलेला आहे, मांडणी केलेली आहे। आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूयात। तो विभाग म्हणजे पद्य विभाग आहे। पद्य विभाग म्हणजे मुलांनो कविता,
आणि या कविता विभागामध्ये पहिली कविता आहे, त्या पहिल्या कवितेचं नाव समयाशी सादर व्हावे ही कविता आहे. अर्थात अभंग सुद्धा आहे, याला अभंग सुद्धा म्हणतात. अभंग जे कधीच भंग होत नाहीत, नष्ट होत नाहीत, चिरकाल त्याचं अस्तित्व शिल्लक राहतं, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तेवत राहतं. अशा प्रकारच्या रचनेला आपण अभंग म्हणतो, जे कधीच भंग होत नाहीत, नष्ट होत नाहीत, लोप पावत नाहीत. अशा रचनेला अभंग असं म्हणतात. पहिली रचना आहे समयाशी सादर व्हावे. या रचनेचे, या अभंगाचे, या कवितेचे कवी अर्थात संत सावतामाळी आहेत. संत सावतामाळी यांना आपण सर्वजण ओळखतो. वारकरी संप्रदायामध्ये जे 18 पगड जातीतले संत आहेत, या सर्व 18 पगड जातीमध्ये संत सावतामाळी यांचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल. अशा प्रकारची सुंदर, अशा प्रकारची अक्षर वाङ्मयामध्ये मोडणारी अभंग रचना त्यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांच्या अभंगाचा विचार आपल्याला संत साहित्यामध्ये, संत वाङ्मयामध्ये विशेषत्वाने आपल्याला त्यांचा उल्लेख, त्यांचा नामोल्लेख करणं आपला गरजेचं आहे. कारण संतांच्या मांदियाळीमध्ये जी काही वेगवेगळी संत होऊन गेलेली आहेत, त्या वेगवेगळ्या संतांमध्ये महत्त्वाचे संत म्हणून संत सावतामाळी यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. त्यांची कविता, त्यांचा अभंग समयाशी सादर व्हावे हा आहे. दुसरी कविता आहे बिकट वाट वहिवाट नसावी. दुसऱ्या कवितेचं नाव आहे बिकट वाट वहिवाट नसावी. ही कविता आपण 8वी 9वी 10वी 12वीपर्यंत कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या वर्गाला आपण अभ्यासलेली आहे. या रचनेलाच फटका असं म्हणतात. फटका म्हटल्यानंतर आपल्यासमोर नाव येतं अनंत फंदी यांचं नाव येतं. आणि या कवितेचे, या रचनेचे, या फटक्याचे बिकट वाट वहिवाट नसावी या फटक्याचे कवी आहेत अनंत फंदी. आणि हा फटका आपण कोणत्या ना कोणत्या वर्गाला आपण कधी ना कधी अभ्यासलेला आहे, वाचलेला आहे. अनंत फंदीला आपण सर्वजण ओळखतोच, परंतु बऱ्याच वर्षापूर्वी कोणत्या ना कोणत्या वर्गाला आपण अभ्यासलेला आहे. पुन्हा एकदा अनंत फंदी यांचा अभ्यास करता यावा, अनंत फंदी यांना अभ्यासता यावं, अनंत फंदी यांना वाचता यावं आणि त्यांच्या रचनेचा आपल्याला अभ्याससुद्धा करता यावं, या दृष्टीने यशल मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये बिकट वाट वहिवाट नसावी ही रचना, ही कविता, हा फटका नेमलेला आहे. आणि या रचनेचे कवी आहेत अनंत फंदी. तिसरी कविता आहे पद्यविभागामधली आईची आठवण. आईची आठवण या कवितेचे कवी माधव जुलियन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आई हा सर्वांचाच विषय आहे आणि आई हा विषय महत्त्वाचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे, प्रेमाचा विषय आहे, आपुलकीचा विषय आहे. प्रत्येक जण आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. म्हणून आईची आठवण या कवितेचे कवी माधव जुलियन आहेत. आईच्या संदर्भामध्ये त्यांनी जी कविता लिहिलेली आहे, त्यांची जी रचना आहे, तशीच रचना, तशीच भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ही सामावलेली आहे. कोणी सामावून ठेवतं, कोणी भरभरून बोलतं, कोणी लिहून ठेवतं. रचनेच्या स्वरूपामध्ये, कवितेच्या रूपामध्ये आपल्या आईची भावना शब्दबद्ध करण्याचं काम अनेक कवींनी केलेलं आहे.
जसं माधव जुले यांनी आईची आठवण नावाची कविता लिहिलेली आहे, तसं आईवर अनेक कवींनी, अनेक साहित्यिकांनी, अनेक लेखकांनी आईवर कविता लिहिलेल्या आहेत. आपण फमू शिंदेने सुद्धा आईवर कविता लिहिलेली. आईच्या संदर्भामध्ये त्यांनी रचना किंवा निर्मिती केलेली आहे. प्रेम आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई जेव्हा असते तेव्हा मानवत नाही, आई जेव्हा नसते तेव्हा राहत नाही. आई लंगड्याचा पाय असते, आई दुधावची साय असते. अशा प्रकारची त्यांनी फमू शिंदे यांनी आईच्या संदर्भामध्ये कविता लिहिलेली आहे. अनेक लोकांनी कविता लिहिलेल्या आहेत. माधव जुलेने सुद्धा कविता लिहिलेली आहे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपायी. अशा प्रकारची रचना आईची आठवण नावाची कविता त्यांनी लिहिलेली आहे. कोणी आईवर कादंबरी लिहिलेली आहे, कोणी कविता लिहिलेली आहे. जी जन्म देते ती आई आणि जिच्या उदरातून वेगवेगळे धान्य, वेगवेगळे पिकं जन्माला येतात ती काळी आई. ती काळी आई ही जन्मदात्री. अशा वेगवेगळ्या विषयावर अनेक लोकांनी कविता लिहिलेल्या आहेत. आणि या निमित्ताने आईची आठवण, आईचं स्मरण, आईचं चिंतन व्हावं. आणि आईकडे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक माणसाने कसं पाहिलं पाहिजे, कारण आईनेच आपला जन्म दिलेला आहे. आणि या आईमुळे सर्व जग आपण उघड्या डोळ्यानं सताड पाहत आहोत. अशा प्रकारचे अनंत उपकार आईमुळे आपल्याला प्राप्त झालेले आहेत. म्हणून आईच्या संदर्भामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, धन्यवाद व्यक्त करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या कवींनी आईवर अनेक रचना लिहिलेल्या आहेत. त्यापैकी एक माधव जुले आहेत. पद्य विभागामध्ये 4 क्रमांकाची कविता आहे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. या गीताचे, या कवितेचे, या रचनेचे कवी आहेत वामनदादा कर्डक. वामनदादा कर्डक यांना ओळखत नाही असा एकही माणूस आपल्याला भेटणार नाही. अशा प्रकारचे परिचित, सुपरिचित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे वामनदादा कर्डक आहे. वामनदादा कर्डक यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वामनदादा कर्डक यांचा श्वास आणि वामनदादा कर्डक यांचं जीवन आणि वामनदादा कर्डक यांचं जगणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर अलोट प्रेम करणारा एक लेखक, एक कवी म्हणजे वामनदादा कर्डक आहेत. त्यांनी आजपर्यंत जवळपास 10,000हून अधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर त्यांनी रचना लिहिलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत. नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर त्यांनी कविता लिहून थांबले नाहीत, तर त्या कविता प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत कविता पोहोचवण्याचं काम आणि त्या कवितेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गळी उतरण्याचं काम वामनदादा कर्डक यांनी केलेलं आहे. त्यानंतर 5 क्रमांकाची कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे सूर्यनारायणा. या कवितेचे कवी आहेत नादो महानोर. नादो महानोर हे मराठवाड्यातील पळसखेड, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पळसखेड नावाचं गाव आहे. पळसखेड येथील नादो महानोर आहेत.
आणि त्यांनी शेती निसर्ग हा धागा पकडून कवितेची निर्मिती, कवितेची रचना करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता सूर्य कोणी पाहिलेला नाही, आपण दररोज पाहतो, परंतु आपल्या मनामध्ये सूर्याकडे पाहून एखादी कविता, एखादी रचना सुचत नाही, आपण तसा विचार करत नाही. अगोदर एखाद्या घटनेकडे, एखाद्या वस्तूकडे, एखाद्या परिस्थिती पाहून विचार केला पाहिजे, मग आपल्याला शब्द सुचायला लागतात आणि त्यातून कवितेची निर्मिती होते. नादो मानोर यांनी मी आता सांगितल्याप्रमाणे निसर्ग आणि शेती हा महत्त्वाचा घटक, हा महत्त्वाचा धागा त्यांच्या कवितेचा आहे. म्हणूनच नादो मानोर यांना निसर्ग कवी असं सुद्धा म्हणतात. त्याने अनेक काव्यसंग्रह, कादंबरी, ललित, लोककथा संग्रह अशा प्रकारची विपुल रचना केलेली आहे आणि त्यांच्या पुस्तकांना, ग्रंथांना, काव्यसंग्रहांना सुद्धा अनेक पुरस्कार महत्त्वाचे मिळालेले आहेत. आपण त्यांच्याही कवितेचा आपण विचार करणार आहोत, अध्यापन करणार आहोत. आणि त्यानंतर जी 7वी कविता आहे ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे. हो, बरोबर आहे, पृथ्वी स्त्रीलिंगी आहे. कारण आपण ज्या पृथ्वीवर राहतो, या पृथ्वीवर अनेक वृक्ष, अनेक रोपटे, अनेक पिकं जन्माला येतात आणि अशा प्रकारची सृजनशीलता या पृथ्वीमध्ये आहे. सृजनशीलतेची, नवनिर्मितीची क्षमता या पृथ्वीमध्ये आहे. ज्या पद्धतीने एखाद्या नव्या बाळाला जन्म देण्याची क्षमता, योग्यता एखाद्या मातेमध्ये आहे, एखाद्या स्त्रीमध्ये आहे, त्याच पद्धतीने पृथ्वीमध्ये सुद्धा आहे नवनिर्माण क्षमता. अशा प्रकारची जादू ही पृथ्वीमध्ये आहे. म्हणून ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे. या कवितेचे कवी डॉक्टर पी. विठ्ठल आहेत. डॉक्टर पी. विठ्ठल सध्या आपल्या विद्यापीठामध्ये, म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी विभागामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांच्या या कवितेचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आपण ज्या विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत आहोत, ज्या महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेत आहोत, ते महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत आहे. आणि या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये अध्ययन आणि अध्यापन करणारे माणसं किंवा वास्तव्य करणारे माणसं सुद्धा लिहू शकतात. ते सुद्धा लेखक आहेत, कवी आहेत. आणि अशा प्रकारचा एक आनंद, अशा प्रकारचा एक आत्मविश्वास विद्यार्थ्याच्या मनात निर्माण व्हावा. पूर्वी काय व्हायचं मुलांनो, कारण अभ्यासक्रमामध्ये जे काही धडे, ज्या काही कविता असायच्या ते पुणे मुंबईच्या असायच्या. आपण त्यांना फक्त पुस्तकातूनच आपण अभ्यास करायचो, त्यांचा पुस्तकातून त्यांना समजून घ्यायचो. पण प्रत्यक्ष व्यक्ती कवी हा कसा आहे, कसा दिसतो, कसा बोलतो, कुठे राहतो, दिसायला कसा आहे, वगैरे वगैरे वगैरे. कवी किंवा लेखक हा वेगळी निर्मिती नसते मुलांनो. आपण जसे आहोत तसेच कवी, लेखकसुद्धा, कथाकारसुद्धा, कादंबरीकारसुद्धा आपल्यासारखेच आहेत. परंतु सामान्य माणसं ही विचार करत नाहीत. जे विचार करतात ते लिहित नाहीत. जे लिहितात ते कागदावर मांडत नाहीत. जे कागदावर मांडतात ते प्रकाशित करत नाहीत. म्हणून त्यांना आपण लेखक म्हणत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लेखक दडलेला आहे. कोणाचा लेखक हा व्यक्त होतो, कोणाचा लेखक हा बाहेर येतो, कोणाचा लेखक आतल्या आत मध्येच गुदमरून मरून जातो मुलांना. त्यामुळे तुम्ही सुद्धा वाचायला लागा, विचार करायला लागा, सोबतचं निरीक्षण करा, माणसं समजून घ्या. एखादा व्यक्ती कसं लिहितो, कोणत्या विषयावर लिहितो, कशी मांडणी केलेली आहे, मग आपल्याला करता येईल का,
अशा पद्धतीचा विचार जर तुम्ही करायला लागलात तर तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस, जसे आपण अभ्यासक्रमामध्ये कवितेची नावं, धड्याची नावं आणि लेखक आपण समजून घेत आहोत, त्याच पद्धतीने अशाच मांदी याळीमध्ये, अशाच पंक्तीमध्ये तुमचं सुद्धा नाव भविष्यामध्ये निश्चितपणे 100% असू शकतं मुलांना. पण नुसतं असू शकतं असं म्हणून चालणार नाही मुलांनो. त्या दिशेने तुम्ही वाटचाल केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. बाकीचे लोक कसं लिहितात, कोणत्या विषयावर लिहिलं, कशी मांडणी केलेली आहे, अगोदर वाचावं लागेल ना. कारण वाचल्यानंतरच तुमच्या ओठावर येईल, ओठावर आल्यानंतरच तुम्हाला व्यक्त होता येईल, व्यक्त झाल्यानंतर लिहिता येईल. बाकीची माणसं कशा पद्धतीची रचना निर्मिती करतात याचाही विचार तुम्हाला करावा लागणार आहे मुलांनो. तेव्हाच या गोष्टी होऊ शकतात, 100% होऊ शकतात. या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. फक्त आपण प्रयत्न करत नाही, प्रयत्नामध्ये आपण कमी पडतो मुलांना. आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एक न्यूनगंड आहे की आपण लिहू शकत नाहीत, आपण निर्मिती करू शकत नाहीत, आपण लेखक होऊ शकत नाही. अशा प्रकारचा न्यूनगंड कमीपणा आहे आणि तो दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता पहा, आपल्याच मराठवाड्यातले, आपल्याच विद्यापीठातले डॉक्टर पी. विठ्ठल सारखा एक कवी, लेखक, त्यांची कविता, त्यांच्या कवितेची नोंद विद्यापीठाने द्वितीय भाषा मराठी, एशियन मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेली आहे. तुमची सुद्धा घेतली जाईल मुलांना. कारण जसे बाकीचे लोक लेखक आहेत, आपण सुद्धा लोक आहोत, व्यक्ती आहोत, समाजाचे एक घटक आहोत. याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. पद्य विभागामध्ये शेवटची कविता, अर्थात 8वी कविता आहे, सूप आणि जातं. मुलांनो, ही कविता फार चांगली कविता आहे आणि या कवितेचं नाव सुद्धा फार बोलकं आणि फार प्रतिकात्मक अशा पद्धतीचं आहे. आणि त्या कवितेचं नाव सूप आणि जातं. या कवितेचे कवयित्री आहेत स्वाती शिंदे पवार, या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्याही कवितेचा आपण विचार करणार आहोत. अशा पद्धतीने आपण या वेगवेगळ्या कवितेचा आपल्याला विचार करायचा आहे आणि आणखी एक कविता या ठिकाणी राहिलेली आहे. पहा, त्या कवितेचं नाव आहे धरण. धरण या कवितेचे कवी गोविंद काळे आहेत. त्यांच्या कवितेचा आपण विचार करा. 5 नंतर एक 6 क्रमांक आहे मुलांनो, तो 6 क्रमांक आपण विसरलेला आहे. कवितेचं नाव आहे धरण. या कवितेचे कवी आहेत गोविंद काळे. त्यानंतर 7 क्रमांकाची कविता आहे पृथ्वी स्त्रीलिंगी आहे. या कवितेचे कवी पी. विठ्ठल आहेत. आणि 8 क्रमांकाची कविता आहे सूप आणि जातं, स्वाती शिंदे पवार, या पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत. या अभ्यासक्रमामध्ये सर्वच प्रदेशातल्या व्यक्तींना स्थान देण्याचं काम आपल्या विद्यापीठाने केलेलं आहे. आपल्याला या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने माहीत झालं पाहिजे की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये लोक कशी लिहितात, कशी मांडतात आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातूनच आपल्याला परिचय झाला पाहिजे. इसता परिचय होऊन उपयोग नाही. जो काही आपण अभ्यास करतो, ज्या कवितेच्या, ज्या पाठाचा, तो विचार आपल्या प्रत्यक्ष कृतीमध्ये तो भिनला पाहिजे. अशा प्रकारचा उद्देश हे आपल्या विद्यापीठाचा आहे. शेवटचा घटक आहे मुलांनो, आणि तो तिसरा घटक आहे. आपण पहिला घटक समजून घेतलेला आहे, गद्य विभाग, त्यामध्ये 8 धडे आहेत. दुसरा घटक सुद्धा आपण समजून घेतलेला आहे.
तो विभाग आहे पद्य विभाग. तिसरा विभाग आहे उपयोजित मराठी. आणि या उपयोजित मराठी या विभागामध्ये फक्त 2च घटक आहेत. आणि हा उपयोजित मराठी हा घटक व्याकरणावर आधारित आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे अनुस्वार विषयक नियम. कारण नियमामध्ये अनुस्वार विषयक ह्रस्व दीर्घ विषयक आणि किरकोळ नियम अशा प्रकारचे 18-19 नियम आहेत. या सर्वच नियमांचा या उपयोजित मराठी या विभागामध्ये समावेश केलेला नाही, तर फक्त एकाच नियमांचा समावेश केलेला आहे. तो नियम म्हणजे तो घटक म्हणजे अनुस्वार विषयक नियम. उपयोजित मराठी या विभागामध्ये दुसरा घटक आहे शब्दांच्या जाती. या जाती खूप सविस्तर आहेत, खूप डिटेल्स आहेत. पण या शब्दांच्या जातीचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा नाही परीक्षेच्या दृष्टीने. तर संक्षिप्त स्वरूपामध्ये शब्दांच्या जातीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, थोडक्यात अभ्यास करायचा आहे. शब्दांच्या जाती किती आहेत, त्या शब्दांच्या जातीची तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तोंडओळख झाली पाहिजे. शब्दांच्या जातीलाच इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. कारण हा घटक तुम्ही लहान असतानाही होता, 8वी 9वी 10वीला असतानाही होता. आता BAच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात सुद्धा हा घटक आहे. त्यामुळे मराठीचं व्याकरण असेल, हिंदीचं व्याकरण असेल किंवा इंग्रजीचं व्याकरण असेल किंवा संस्कृतचं व्याकरण असेल, या भाषेच्या व्याकरणामध्ये कधीच आणि केव्हाच बदल होत नाही मुलांनो, अजिबात बदल होत नाही. तुम्ही एका वर्गानंतर दुसऱ्या तिसरा असे वर्ग जरी पास होत गेलात, उत्तीर्ण होत गेलात, लहानाचे मोठे जरी झालात, कारण हा घटक आपण अगदी 4थी-5वीला शिकलेला आहे. तर आज सुद्धा BA फर्स्ट इयरच्या वर्गात आपण शिकत आहोत. हे अशा प्रकारचं ज्ञान याला डेफिनेट नॉलेज म्हणतात. डेफिनेट नॉलेज, कन्फर्म नॉलेज यामध्ये अजिबात बदल होत नाही. एवढंच नव्हे, तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर सुद्धा जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी कराल तुम्ही, तेव्हा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात सुद्धा हे घटक आहेत. याला डेफिनेट नॉलेज, डेफिनेट क्वेश्चन यामध्ये अजिबात बदल होत नाही. जे घटक डेफिनेट आहेत, जे घटक कन्फर्म आहेत, जे घटक बदलत नाहीत, बदलू शकत नाहीत, त्या घटकांचा तर प्रत्येक विद्यार्थ्याने डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं. खोलात जाऊन त्याची पाळंमुळं शोधून तळ ढवळला पाहिजे. यामध्ये काय बदल? काहीच बदल होणार नाही. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा मुलांनो, शब्दांच्या जाती हा घटक 100% असतो. नेमकं आपल्याला हेच जमत नाही, याचाच आपण अभ्यास करत नाही, म्हणून आपण कमी पडतो मुलांनो. जी गोष्ट कन्फर्म आहे, जी गोष्ट 100% यामध्ये बदल होणार नाही, ज्या घटकावर 100% परीक्षेमध्ये प्रश्न येतात, जो घटक 100% अभ्यासक्रमात असतो स्पर्धा परीक्षेच्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या, या घटकाची तयारी अगदी खोलात जाऊन करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची आपण जर तयारी केला तर आपण कधीच आणि कुठेच कमी पडणार नाही. म्हणून मराठी, एशियन मराठी असेल किंवा ऑप्शनल मराठी असेल, कारण मराठी हा विषय महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे, फार इम्पॉर्टंट सुद्धा आहे. आपण सर्वच घटकाची तयारी करतो आणि नेमकं मराठी आपण मातृभाषा असल्यामुळे तयारी करत नाही. म्हणून मराठी जरी मातृभाषा जरी असली, मराठी जरी आपल्या मदर टंग जरी असली, त्या भाषेचा शोध घेणे, अभ्यास करणे गरजेचं आहे. आणि हीच भाषा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, हीच भाषा आपण तुम्हाला पुढे घेऊन जाते, उंचाच्या यशोशिखरापर्यंत घेऊन जाते. अन्यथा या भाषेकडे तुम्ही दुर्लक्ष केलात, हीच भाषा तुम्हाला अगदी रसातळाला सुद्धा नेऊन ठेवू शकते. अशा प्रकारची ही भाषा आहे. या ठिकाणी एशियन मराठीचा अभ्यासक्रम आपण समजून घेतलेला आहे. एशियन मराठीचा अभ्यासक्रम, या एशियन मराठीच्या पेपरचं नाव, अभ्यासपत्रिकेचं नाव अक्षरलेणी आहे, पेपर पहिला. आणि हा अभ्यासक्रम गद्य विभागामध्ये 8 धडे आहेत, पद्य विभागामध्ये 8 कविता आहेत आणि व्याकरणामध्ये
किती? 2 घटक आहेत फक्त. अशा प्रकारे हा अभ्यासक्रम आहे. यानंतर आपण ही जी अभ्यासपत्रिका आहे, या अभ्यासपत्रिकेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा विचार आपण उद्याच्या तासाला करणार आहोत. धन्यवाद.